नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज देखील आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। तर त्याकरिता येथे मी बॅक पार्ट कट करून ठेवलेला आहे, ज्याची पूर्ण उंची आलेली आहे 14 इंच, शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच मुंडा आलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर येथे छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूया। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2.5 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 3 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती ठेवून घेऊन खालच्या बाजूला इथे जी माझी गळ्याची उंची आहे ती मी 10 इंच घेते। त्यानंतर जी खालची गळ्याची रुंदी आहे ती येथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे येथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। येथे तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आता इथे मी जसा गळ्याचा आकार ड्रॉ करून घेते सेम तुम्हाला तसाच इथे गळ्याचा आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर तुम्हाला वरच्या बाजूने थोडंसं बाहेरच्या बाजूला घ्यायचं आहे, मग खालच्या साईडला थोडा निमुळता आकार देऊन घ्यायचा आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला बॅक पार्टला ओपन करून असं त्याला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजे थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे आणि येथे बघा आपला फुलदाणीसारखा आकार झालेला आहे तयार गळ्याच्या डिझाईनचा। त्यानंतर आता इथे तुम्हाला जसा आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। फक्त स्टिच करत असताना एकाच गोष्टीची काळजी घ्या की डिझाईनमध्ये जेथे कुठे कॉर्नर म्हणजेच टोक आलं असेल अशा वेळी नीडल म्हणजेच सुईला आतील बाजूस तशीच ठेवून घेऊन फक्त बॅक पार्टला फिरवत मग पुन्हा जसा आपल्या गळ्याचा आकार वळतोय त्याच आकारात या डिझाईनला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला खालच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन घेऊन सरळ शेवटपर्यंत स्टिच करून घ्यायचं आहे। जर इथे आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर बघा शेवटी आपल्याला कमरपट्टी स्टिच करावी लागते, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही। त्यानंतर खालच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं एक्स्ट्रा कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, गळ्याच्या आतल्या बाजूला थोडंसं जास्तीचं कापड ठेवायचं आहे। त्यानंतर हे जे आपण जास्तीचं कापड ठेवलं होतं ना त्याच कापडावरती संपूर्ण गळ्याभोवती छोटे छोटे कट्स इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर हा जो इथे गॅप क्रिएट झाला आहे ना त्याच गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। टॉप स्टिच म्हणजेच काय तर दाबटीप। तर दाबटीप म्हणजे काय तर इथे जसा आपल्या गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला तुम्हाला इथे संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना मला देखील समजत जाईल की हां मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। त्यानंतर येथे खालच्या बाजूला देखील तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत इथे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवं असेल तर फॅब्रिक आणि अस्तर एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने देखील तुम्ही इथे स्टिक करू शकता। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे। जर तुम्ही इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड होतं ना त्याला देखील तुम्हाला अशाच पद्धतीने कट करून घ्यायचं आहे।
त्यानंतर हे जे आपले दोन्हीही बॅकडाट आहेत त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवते। सेम तुम्हाला याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा बॅकडाट देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे बघा, हा जो आपला आकार होता ना खालचा भाग, तेथून तुम्हाला खालच्या बाजूला थोडासा कर्व आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजेच थोडासा गोलवा आकार दोन्हीही साईडला। त्यानंतर आपण हे जे दोन्हीही आकार ड्रॉ केलेत त्या दोघांमधला इथे तुम्हाला डिस्टन्स मेजर करून घ्यायचा आहे। तर माझं 6 इंच येतं आहे, तर तुम्ही याच्यापेक्षा थोडंसं जास्तच घ्या, कमी मात्र घेऊ नका, कारण की जास्त झालं तर आपल्याला त्याला कट करता येईल, पण कमी पडल्यानंतर ते लवकर लक्षात राहणार नाही। तर त्यामुळे इथे मी डबल फोल्डमध्ये ही जी काठ आहे ती 6 इंच घेतलेली आहे, ठीक आहे। म्हणजे हे खालचा आणि वरचा भाग मिळून 12 इंच झाली। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे काठीला ठेवत असताना राईट साईडवरती राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घ्यायची आहे आणि इथे वरच्या बाजूला त्याला सरळ स्टिच करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूला देखील तुम्हाला सरळ त्याला स्टिच करून घ्यायचं आहे, अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आता याला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे, व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। याला सरळ बाजूस पलटी केल्यानंतर या काठीचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे, ठीक आहे। आणि तेथून अशा पद्धतीने तुम्हाला फोल्ड करून घ्यायचं आहे, म्हणजे आपला असा बो तयार होईल। आणि मग इथे तुम्हाला मशीनने स्टिच केलं तरी चालेल किंवा सुई धाग्याच्या मदतीने त्याला टाईट केलं तरी देखील तुम्हाला इथे जाईल। आता या बोला कशा पद्धतीने स्टिच करायचं ते बघा। ही जी आपली बोची कडा आहे तिला जो आपण खालचा कर्व आकार ड्रॉ केला होता ना, त्याच कर्व आकारावरती अगदी व्यवस्थितरित्या ठेवून घेऊन मग त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने जी ही दुसरी साईड दिसते ना बोची, त्याला देखील स्टिच करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच बोची पलीकडची साईड देखील सेम त्याच पद्धतीने स्टिच करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे आणि तिला आता आपल्याला हा जो आपला खालचा कर्व आकार होता ना, त्याच आकाराला फॉलो करत त्यानंतर वरच्या बाजूला जसा आपल्या गळ्याचा आकार येतोय त्याच आकारावरती ठेवून घेऊन अगदी व्यवस्थितरित्या त्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आणि सेम तुम्हाला याच पद्धतीने जी आपली दुसरी साईड आहे ना, त्यावरती देखील गळ्याच्या कडावरती या लेसला ठेवून घेऊन संपूर्ण गळ्यावरती या लेसला तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। आणि जर तुम्ही आणखीन चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि इथे बघा, शेवटी आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर असा तयार झालेला आहे। आणि मी त्याच्या मध्यभागावरती तो जो पॅच आहे तो स्टिक करत असताना तो बो थोडासा तुम्हाला इथे क्रॉस दिसत असेल, तर त्याला मी नंतर व्यवस्थित केलं होतं। तर तुम्ही देखील असा मध्यभागी पॅच देखील स्टिक करू शकता। आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।